रात्रीतून अचानक पेट्रोल आणि डिझेलचे दर वाढल्यामुळे सामान्यांच्या खिशाला कात्री बसली आहे. तर जाणून घेऊ आपण सामान्यांच्या प्रतिक्रिया काय आहेत. काय म्हणाले, रात्रीतूनच पेट्रोलचे दर 3 रुपयांनी आणि वाढले, तर तुमचं काय? आता दर वाढलेले आहे याचा जनसामान्यांना फटका बसणारच. तर त्याच्यामुळे जे आम जनता आहे त्यांना त्रास होत आहे. पण त्रास इतका होत आहे का त्या पेट्रोलमुळे जे त्यांना पैसे मिळायचे वाचायचे ते वाचू शकत नाही आहे. तर त्यांना थोडेसे जर भाव जर कमी झाला, रिक्षा ॲटो चालक त्यांना 4 पैसे वाचतील. पूर्ण कर मागणी काय? सरकारने थोडे रेट कमी करावं. तर सोबत आपल्यासोबत आता ऑटो चालक आहेत, त्यांना विचारू त्यांच्या प्रतिक्रिया काय आहेत. काय प्रतिक्रिया? तुमच्या रात्रीतूनच आपली इंधन दरवाढ झाली आहे हो 3 रुपयांनी, तर हो. तुमच्यावर काय परिणाम? अरे लय फरक पडला आमच्यावर. आता काय करणार आहे आम्ही. एक तर 3 रुपयानं भाव वाढलेले आहे आणि गिऱ्हाईक तेवढे पैसे देत नाही. हा, काय करायचं काय आता. सरकारनं कमीत कमी भाव करायला पाहिजे. धंद्यावर तर परिणाम होणार आहे. लय फुसका पडला ना. हा, धंद्यावर फरक पडलाच ना. तर ऑटो चालकांच्या धंद्यावर सुद्धा फरक पडला आणि सामान्यांच्या खिशाला पण कात्री रडली आहे. यवतमाळवरून बोलत आहे. पहिलेपेक्षा पेट्रोलचे डिझेलचे भाव वाढल्यामुळं सामान्य जनतेला खूप त्रास होत आहे. याच्यामुळं घरगुती याच्यावरही परिणाम होत आहे आणि परत भाजीपाला महाग झाला आहे. सगळं महाग, म्हणजे तेल सुद्धा महाग झालं आहे. खायचं तेल महाग झालं आहे, सगळं महाग झालं आहे. याच्यामुळे आर्थिक लोकांना खूप नुकसान होत आहे. याच्याकडे सरकारने लक्ष द्यायला पाहिजे असं माझं मत आहे. आणि मागणी काय? माझी मागणी आहे की बाबा पेट्रोल डिझेलचे भाव कमी व्हायला पाहिजे. लोकांना आर्थिक त्रास होत आहे याच्यामुळे, असं माझं मत आहे स्वतःच. धन्यवाद. त्यांची मागणी अशी आहे की इंधन दरवाढ थोडी कमी करायला पाहिजे. अतुल राऊत, LS मराठी, यवतमाळ.